नमस्कार मित्रांनो. लंपी हा जो आजार आहे हे आपण सर्व पशुपालकांना माहीत आहे. हा जो समोर वासरू आपल्याला दिसत आहे, ह्या वासरामध्ये काही दिवसापूर्वी लंपीचे काही लक्षणं दिसून आले होते. तर सर्वप्रथम आपण या वासराला इतर गायींपासून सेपरेट केलं आणि त्यानंतर त्याची ट्रीटमेंटसुद्धा सुरू केली. जसं की आपल्याला माहीत आहे की लंपी ह्या आजारामध्ये जनावरावरती गाठी येतात आणि नंतर त्या गाठी फुटून त्या गाठींचे जखमा होतात. त्या जखमांवरती ह्या जनावरांना माशा आणि डास खूप त्रास देत असतात आणि तेच माशा जाऊन परत दुसऱ्या जनावरांवरती बसतात आणि त्यांनासुद्धा लंपीची लागण होऊ शकते. तर ट्रीटमेंटसोबत बचाव म्हणून आपल्याला काय करता येईल याचा मी विचार केला. आपल्याजवळ एक जुनी मच्छरदाणी होती, त्याचा मी इथे वापर केलेला आहे. आपण नवीन मच्छरदाणी जरी घेतली तर अगदी 300-400 रुपयामध्ये ही मच्छरदाणी आपल्याला बाजारात भेटू शकते. हल्ली आपण हजारो रुपये ट्रीटमेंटवरती खर्च करतो, पण अशा प्रकारच्या गोष्टींवरती आपण खर्च करत नाही. इथे मी एक जुना फ्लेक्ससुद्धा वापरलेला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, तर त्या वासराला पाण्यापासून बचाव होईल त्यासाठी आपण तो फ्लेक्स वापरलेला आहे. आता हा वासरू बऱ्यापैकी रिकवर झालेला आहे. आपण बघू शकतो, हा निवांत त्या मच्छरदाणीच्या आतमध्ये बसलेला आहे आणि थोड्या वेळ पूर्वीपर्यंत तो रवंतसुद्धा करत होता. तर आता तो रिकव्हरी स्टेजला आहे. तर माझी सर्व पशुपालकांना विनंती आहे की अशा प्रकारे लंपी झालेल्या जनावरांची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांना सर्वप्रथम कळपापासून सेपरेट केलं पाहिजे आणि ते रिकवर होऊ शकतात. त्यांना गरज आहे फक्त ट्रीटमेंटची आणि थोड्याशा तुमच्या सहानुभूतीची. धन्यवाद मित्रांनो.